नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये सविस्तर घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटल्याचा आरोप खैरेंनी केलाय. तसंच अंबादास दानवे मोठा झाल्यासारखा वागतो असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना मी वाढवली आणि अंबादास दानवे काड्या करण्याचं काम करतो असंही खैरे म्हणाले. तर मला आमंत्रण बैठकीचं नव्हतं, मला विचारायला हवं होतं, या माणसानं काय केलं हे सांगा असा थेट सवालही चंद्रकांत खैरेंनी उपस्थित केला. दरम्यान या संदर्भात मी उद्धव ठाकरेंना सांगणार असून तक्रार करणार असल्याचंही खैरेंनी स्पष्ट केलं. खैरे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कारवाई करायची आहे तर करू द्या असं प्रत्युत्तर दानवेंनी दिलं. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षातच आता नव्या वादाला तोंड फुटलंय. सांगितलं नाही अंबादास दानवेंनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता. तो आता जाणार आहे पण मी करणार तक्रार. मी सांगणार. मी परवा मीटिंग आमची त्यावेळेसही सांगणार मी. पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता? कचरं समजता तुम्ही. अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. ज्येष्ठाविरुद्ध कसं बोलू मी? तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला. पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे. तुम्ही 4च महिने नंतर बघून येऊन म्हणतात. मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? मला असं वाटतं मी शिवसेनेचा नेता आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला काही कालावधी नसतो. पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचे तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम नाही. शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत खैरेंकरता शिवसेनेची दारं बंद आहेत असं ते म्हणाले. आम्हाला गद्दार म्हणता, मग आमच्याकडे कशाला येता, तिथेच राहा असं म्हणत भुमरेंनी खैरेंवर टीका केली. चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे. कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठ आहे, हे गद्दार आहे. मग अशा लोकांना आम्ही घेणार नाही. आम्ही गद्दार आहे. तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे येता? तुम्ही हाय तिथेच राहा. मी कालच सांगितलं. आता तुम्ही घरी राहा. आता अनेक वर्ष तुम्ही पद भूषिले, आता दुसऱ्याला भूषून द्या. हे तिथे पैठणला कधी जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय? आणि बैठका मी दर 3 महिन्यात बैठका घ्यायचो. माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायचे. मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना बोलायचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही. त्याला काय ते दारू विक म्हणा फक्त, बाकी काय बोलू नको. नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाची काही बोलत नाही. त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही. आता नाही कसला आला आता खासदार? काय आला? दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? 20 वर्ष होता तो, आता आला. 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? भुमरे तरी कुठं असतात? भुमरे खासदार संभाजीनगरचे नसतात पैठणला. मला सांगा ना, संभाजीनगर याच्यात 1 वर्षभरात भुमरेंनी काय एखाद्या विषयात हे केलं? संसदेत एखादा आवाज उचवला, एखादं तोंड उघडलं संसदेमध्ये गेल्यावर भुमरेंनी कधी संसदेत बसतात? कधी निवडून काय सेट दिलेलं आहे? पण त्या भागात गेले तुम्ही तर पैठणलाच मशगूल असतात. तुम्हाला संभाजीनगर इकडच्या लोकसभेशी घेणं देणंच नाही आहे. आणि कागदोपत्री आहे तर मग आम्हाला काय घाबरता? आमच्याला काय रिएक्शन देता? शांत बसा, करू दे आम्हाला जे काय आम्ही कागदोपत्री होतो कागदोपत्री करू.